चांगल्या लोकांचं राजकारण करण्याचे दिवस आलेले आहेत. समाजासाठी जो दिवस-रात्र आपला वेळ देतो, जो संघर्ष करतो, या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा एक निवडणूक म्हणून त्यांनी अनुभव घ्यायला काहीच मतदार म्हणून तुम्हाला तुम्ही प्रामाणिक असाल, चारित्र्य संपन्न असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लोकांसाठी झटणारे असाल, त्यांच्या अडी-अडचणीला पडणारे असाल, तर लोकं तुम्हाला मतदान करणारच. लोकांना मतदान करावं लागेल. पण तुम्ही जर एखादा नेता आज ह्या पक्षात, उद्या त्या पक्षात सतत उड्या मारतोय आणि तुम्ही जर उड्या मारत असाल, तर तुमचा फक्त यूज अँड थ्रो होतोय हेही लक्षात ठेवा. लोकांना रंग बदलणारा जसा सरडा आवडत नाही, तसा पक्ष बदलणारा नेता सुद्धा आवडत नाही आणि कार्यकर्ते तर अजिबात नाही. आणि सध्या तर असं झालंय, दररोज आज ह्या पक्षातला त्या पक्षात तिकीट मिळण्यासाठी तिथेही शक्यता कमी असते की लगेच त्या पक्षात. म्हणजे एका दिवसात 2-2, 3-3 पक्ष बदलणारं रेकॉर्ड सुद्धा काही नेते मंडळी किंवा कार्यकर्ते करतायत. त्या कळपात तुम्ही जाऊ नका. जर तुम्ही त्या कळपात जाणार असाल किंवा त्या कळपाचे तुम्ही मुलाजिम होणार असाल, तर तुमच्यासारखं दुसरं दुर्दैव वाईट दुसरं काही नसेल. अट्रॅक्शन असतं राजकारणामध्ये. बऱ्यापैकी नेत्यांवर किंवा त्यांच्या भाषणांवर, त्यांच्या कामावर किंवा एकंदरीत त्यांच्या आयडिओलॉजीवर विश्वास ठेवून लोक त्यांच्या प्रेमात पडतात. हजरजबाबीपणा असतो, कामाचा धडाका असतो, लोकांना सोबत घेणं असेल, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकतेच्या सूत्रात जोडणं असेल आणि या राज्याचा, देशाचा विकास झाला पाहिजे ही धडपड ज्या नेत्यामध्ये असते त्याच्यावर प्रेम करणारी बरीच माणसं असतात आणि ही माणसं फार प्रामाणिक असतात. अशांवर उभा महाराष्ट्र सुद्धा प्रेम करत असतो किंवा देश प्रेम करतो हे वेगळं सांगायची गरज नाही. हा इतिहास आहे आतापर्यंतचा. जे जुने नेते होऊन गेले त्यांचाही आणि आता नवख्याचे. परंतु सध्याचं राजकारण हे पैशाचं झालंय. कॉस्मेटिक कल्चर जास्त आलंय. ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तो भरमसाठ, म्हणजे त्याचं सामाजिक काम शून्य जरी असलं तरी सध्याच्या डिजिटल युगामुळे तो जाहिरात करून स्वतःला मार्केटिंग करून स्वतःचा चेहरा इस्टॅब्लिश करतो. पण आज सध्याची परिस्थिती अशी आहे, भले लोक जरी अशाच व्यक्तीच्या मागे असले, घराणेशाहीचा आशीर्वाद, नेत्याचा आशीर्वाद आणि लोकांची गर्दी ह्याच्यावर भुलतापांना बळी पडणारी माणसं जास्त आहेत. पण असाही समाज अजूनही जिवंत आहे, जो टॅलेंटेड पर्सनला रिस्पेक्ट देतात, जो लोकांसाठी काम करतो त्याच्या पाठीशी उभे राहतात, जो कार्यकर्ता किंवा जो नेता अडीअडचणीला 24/7 फक्त सामाजिक सेवा म्हणून जे पाहतात, इथून पुढे त्यांचे चांगले दिवस असतील. तुमच्या खिशात किती पैसे त्याला काहीच महत्व नाही. परंतु सध्याच्या राजकारणामध्ये पैशाशिवाय तुमचं काहीच होऊ शकत नाही. साधी प्रचार यंत्रणा उभी करायची म्हणल्यानंतर जी आपण चर्चा करतो ती चर्चेला बसण्यासाठी सुद्धा पैसे लागतात सध्या. म्हणजे मला जर निवडणूक लढवायची असेल तर माझ्याकडे 2-4 कोटी रुपये असल्याशिवाय मी म्हणजे महानगरपालिकाच काय विधानसभा सुद्धा लढू शकत नाही. तेवढे पैसे जुगार म्हणून राजकारणामध्ये लावायचे, याचा अर्थ त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट तुमच्याकडे सेव्हिंग मध्ये सुद्धा असले पाहिजेत. हे गेले तरी तुमचं कुटुंब परिवार चालेल, अन्यथा गेलेले पैसे वैफल्यग्रस्त अवस्थेतून लोकांची देणी देण्यातच आयुष्य जातं. पण हा सगळा निगेटिव्ह मुद्दा जरी बाजूला ठेवला, सकारात्मक आता महिलांचं राजकारण आलंय. कुटुंबातल्या महिला आता घराच्या बाहेर पडतायत. समाजकारणाच्या निमित्तानं, राजकारणाच्या निमित्तानं नवीन चेहऱ्यांना संधी मिळते. आज प्रत्येक जण प्रत्येकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतोय, संपर्क वाढतोय. जमेची बाजू ही सुद्धा आहे की महाराष्ट्राचं नवतरुणांचं राजकारण बदललं जातंय किंवा नवीन चेहऱ्यांना संधी मिळते. सगळे राजकीय पक्ष एकंदरीत मला माहित असलेले
नवीन चेहऱ्यांना संधी देण्यामध्ये धन्यता मानत आहेत, कारण नवीन चेहऱ्याशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाला काहीही किंमत नाही. कारण जर गावखेड्यातल्या किंवा तिसऱ्या चौथ्या फळीतल्या जर कार्यकर्त्यांना संधी नाही मिळाली, नवीन चेहऱ्यांना संधी नाही मिळाली, तर मग ग्राउंड लेवलला काम कोण करणार? लोकसंपर्क कुणाचा आहे खाली? आज त्या सुद्धा लोकांची आणि त्या विचारांची गरज आहे. आणि म्हणून सगळी जोडे बाजूला ठेवा. तुमच्या माझ्यासारखी माणसं विचारधारेला जोडून असतात. काही जण पक्ष संघटनेशी जोडून असतात. काही जण आपल्या नेत्यावर प्रेम असतं म्हणून जोडून असतात. हे सगळं ठीक आहे. पण तुमच्या करिअरचा मार्ग कुठे आहे? तो तर तुम्हाला शोधावा लागेल. किती दिवस तुम्ही सतरंजा टाकतच किंवा मी म्हणणार नाही की तुम्ही टाकले नाही पाहिजे. बिलकुल टाका. त्याशिवाय कार्यकर्ता हा घडतच नाही. पण या सगळ्या एकंदरीत प्रवासामध्ये तुम्हाला काही वेळा असाही कटू अनुभव येत असतो किंवा काही मार्ग इतका खडतर तुम्हाला शोधावा लागतो, जो मार्ग तुम्हाला चॅलेंज म्हणून स्वीकारायचा आहे. त्यावेळेस काय कराल तुम्ही? त्यावेळेस तुम्हाला विचारधारा किंवा हे सगळं थोडं बाजूला ठेवून करिअर म्हणून सुद्धा तुम्हाला काम करावंच लागेल. त्यावेळेस योग्य निर्णय घ्यावाच लागेल. योग्य वेळी योग्य निर्णय राजकारणामध्ये नाही घेतला तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर योग्य निर्णयाशिवाय दुसरा पर्याय नाही. पण यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे ती क्वालिटी पण पाहिजे. ज्यांच्याकडे विचारधारा आहे, काम करण्याची धमक आहे आणि सगळ्यात महत्वाचं लोकसंपर्क चांगला असेल, तुम्हाला तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून लढण्याची योग्य वेळ कळली पाहिजे, तरच तुम्ही लढू शकता. अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला संधी कोणीही देणार नाही. कुठल्याही पक्षाचा, कुठलाही संघटनेचा कुठलाही नेता असू द्या, तो तुम्हाला स्वतःहून म्हणणार नाही तुम्ही हे करा म्हणून. तुम्हाला स्वतः नेतृत्व करावं लागेल आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. कारण तुमच्या आसपासची तुमच्या कर्तृत्वावर खुश होणारीच मंडळी सोबत असेल असं अजिबात नाही. तुमच्यावर नाराज मंडळी सुद्धा तुमच्या कामामुळे सुद्धा त्यांच्या पोटात दुखू शकतं, अशी मंडळी असतात. तुम्हाला पुढे न जाऊ देणारी सुद्धा मंडळी असतात. म्हणून तुमचं पाऊल हे विकासाच्या दृष्टिकोनातून पडलं पाहिजे, प्रगतीच्या दिशेने पडलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं लोकांच्या हिताच्या गोष्टी तुम्ही राबवल्या पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. कार्यकर्त्यांनी संघर्ष केल्याशिवाय जगण्यामध्ये, काम करण्यामध्ये मजाच नाही. आंदोलन, मेळावे, उपोषण, घोषणा, निदर्शन हेच कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण करतं. जो लढतो, जो संघर्ष करतो तोच विजेता होतो. बाकी काही संबंध नाही. म्हणून तो मार्ग निवडणं गरजेचं आहे. म्हणून सध्याच्या निवडणुकीकडे सकारात्मक बघा. सकारात्मक चेहऱ्यांना निवडून देण्याची गरज आहे. मतदान तशाच लोकांना करणं गरजेचे आहे. बापाकडे पद आहे, आईकडे पद आहे म्हणून लेकाला पण मिळालं पाहिजे हे सोडा. जर उमेदवार नवीन असेल आणि तो जर काहीतरी करणारा आहे, तुम्हाला माहित असेल, डोळे बंद करा आणि विश्वास ठेवा. डोळे बंद करून विश्वास ठेवा. तो चांगलं काम करणार आहे, अगोदर तो विश्वास तुम्हाला असला पाहिजे. तशा लोकांची गरज आहे. बाकी जनता जनार्दन, मायबाप जनता ठरवेल कुणाला प्रत्यक्षात निवडून द्यायचं. पण प्रत्येकाचं मत त्याला मिळणं फार गरजेचं आहे आणि तशा चेहऱ्यांची गरज आहे. तसे चेहरे शोधा, परिवर्तन नक्की घडणार आहे. आणि हा माझा शब्द आहे. जय शिवराय.